What have you understood? What are you reading now? Parts of speech means what? Word के टाइप्स. शब्दांच्या जाती. शब्दांना जाती नसतात. जाती माणसांना असतात. हां. पण शब्दांना काय प्रकार असतात. बट इन इंग्लिश पार्ट्स ऑफ स्पीच. मग हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच आर इन इंग्लिश? 8. Now our target is to increase the vocabulary. How many parts of speech? 8. Which parts of speech you read? Noun. Noun शिकला असेल ना? का? नाम. अलग अलग words, different types of words. Vivek, what was my activity? धरायचा शब्दांमध्ये टाकायचं. हे टाकी भरायची आमची. शब्द वाढवायचे. वी हॅव टू एनहान्स आवर वोकॅब्युलरी. कंटिन्युटी, कन्सिस्टंट, एव्हरी डे, ॲट द सेम टाइम. इफ यू आर गेटिंग अप, इट मीन्स यू आर consistently doing that. Getting this? The word consistent. So this is your day. Now on this page, if you hear or listen or know any new word, note that down. त्याचा यूज कुठं करायचा आहे ते लिहा. लिहायचंय. तुम्ही लिहिताना तुम्हाला काय लिहायचं हे लिहा. कन्सिस्टन्सी. पार्ट्स ऑफ स्पीच हा विषय चालू आहे आपला. काय चालू आहे? पार्ट्स ऑफ स्पीच. इंग्रजीला सिलेबस नाही. कचऱ्यातला पडलेला इंग्रजीचा पेपर सुद्धा आपला सिलेबस आहे. नो सिलेबस. नो सिलेबस. ओनली वर्ड्स. ओनली वर्ड्स. वर्ड्स can be found anywhere. मग न्यूजपेपर वाचले की शब्द सापडतील. इंग्रजीचे पुस्तकं वाचले की शब्द सापडतील. मग इंग्रजीचे मॅगझिन्स वाचले की शब्द सापडतील, दिसतील. इफ यू लिसन टू समवन हू स्पीक्स इंग्लिश, you can see many new words used by the speaker. Is it clear now? So let's talk about parts of speech. Now, parts of speech, if you understand properly, English will become very easy language for you. So, how many parts of speech are in English? 8. Right? There are 8 parts of speech. Very good. Parts of speech are how many? 8. Correct. What is the word? First parts of speech? Noun. Now, noun. What is noun? Name. हम क्या कर रहे हैं? शब्द वाढवतोय. शब्द वाढवायचे, समजून घ्यायचे आणि ते अप्लाय करायचे. अप्लाय कुठे करायचे? लिहिताना आणि बोलताना. इफ यू राईट, यूज न्यू वर्ड्स. इफ यू स्पीक, use new words, and then see the change. So this is our task. Now let's talk about noun. Why to understand noun? मस्त noun समजून घ्यायचं. काय noun म्हणजे? Name. Everything has name in the world. याला एक नाव आहे. याचं नाव काय? बिस्किट आहे. पिलर. कॉलम. पिलर. बरोबर आहे. याला काय म्हणायचं मी? AC. काय? फॅन. कस काय? याला नाव दिलेत.
हां, मला माहिती आहे याला पंखा म्हणतात मराठीत, पण इंग्रजीत याला फॅन म्हणतात. मग याला जर्मनमध्ये काय म्हणत असतील? जर्मनमध्ये फॅन म्हणतील. काय बात आणायला, जर्मनमध्ये कसं फॅन म्हणतील? जर्मन में क्या बोले होंगे? जर्मनचं घेणं देणं नाही आम्हाला. सो एव्हरीथिंग हॅज नेम्स. मग माझा प्रश्न आहे की कशाला काय म्हणतात? मोसंबीला काय म्हणतात? येस. मग पपईला काय म्हणतात? कांद्याला काय म्हणतात? येस. असे किती नावं असतील जगामध्ये? किती नावं असतील? हां, वोकॅब बिल्डिंग ॲक्टिव्हिटी चालू आहे आपली. किती नावं असतील? असंख्य. काउंटलेस. काउंटलेस. आता समजा सगळी डिक्शनरी इथं समोर टाकली आपली. इमॅजिन दिस. आणि आम्हाला असं निवडायचं की हा नाउन आहे का, हा प्रोनाउन आहे का, तो वर्ब आहे का, तो ॲडजेक्टिव्ह आहे का, उसको हमको समजना. कारण आम्ही सेकंड लँग्वेज शिकतोय. इंग्लिश इज अ सेकंड लँग्वेज इन अ कंट्री. ह्याच्या अगोदर आम्हाला आमची भाषा फार स्ट्रॉंग आहे आमच्याकडे. मग 8 पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे 8 बॉक्स आहेत. किराना सामान आणलं, लाते तुम्हारे पास किराना ला, तो ऐसा हॉल में रख दिया. मग त्याच्या ठरलेल्या जागेवर जाणार. डाळ डाळीच्या जागेवर, साखर साखरेच्या जागेवर, चायपत्ती चहापत्तीच्या जागेवर, डाळ डाळीच्या जागेवर. तसं डिक्शनरीमध्ये जेवढे बी शब्द आहेत ते एवढे 8च बॉक्समध्ये बसवले. जेवढे बी शब्द आहेत सगळे किती असतील? पूर्ण डिक्शनरी, ही सगळी डिक्शनरी आहे, ही समोर ठेवली. ही 8 बॉक्स आहेत. एक बॉक्स चालला नाउनचा. ऑल वर्ड्स हॅव बीन कॅटेगराइज्ड इनटू 8 पार्ट्स. रिमेंबर दिस. 8च डब्बे लक्षात ठेवायचे. अरे 8 डब्बे आहेत, 8च डब्बे आहेत भाषेत. नाउन काय? नाउन. एक नाउनचा बॉक्स. मग ज्या शब्द इंग्लिशमध्ये जेवढे जेवढे नाउन असतील ते सब एक कैटेगरी में जा रहे. कुछ वर्ड्स होते हैं वो होते हैं प्रोनाउन्स, त्यांची एक कॅटेगरी झाली. काही शब्द आहेत ते ॲडजेक्टिव्ह आहेत, त्यांची एक कॅटेगरी झाली. काही शब्द आहेत ते वर्ब आहेत, उनकी एक कॅटेगरी झाली. काही शब्द ते ॲडवर्ब आहेत, उनकी एक कॅटेगरी झाली. काही शब्द प्रिपोजिशन आहेत, त्यांची एक कॅटेगरी झाली. काही शब्द कंजंक्शन आहेत, उसकी एक कॅटेगरी झाली. आणि काही शब्द इंटरजेक्शन आहे, त्यांची एक कॅटेगरी झाली. खलास. आता काही लोकांनी अजून 2 पार्ट्स ऑफ स्पीच सांगितले. एक डेमॉन्स्ट्रेटिव्ह अँड आर्टिकल्स. पण ते 2-4 आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात भानगडीत पडायचं नाही आम्हाला. 8 पार्ट्स ऑफ स्पीच. ओके. आता हे डब्बे लक्षात आले तुमच्या? येस. आता मी एक वाक्य लिहितो. आय वेंट टू दिल्ली
इन लास्ट मंथ. काय म्हणलं मी? आय वेंट टू दिल्ली इन लास्ट मंथ टू ब्रिंग some books on English grammar because I want to improve my English. हे झालं माझं वाक्य. ये क्या है मेरा? अब इसमें से हर एक वर्ड को उठा लो. अब ये वाक्यात काय है? शब्द आहेत. फक्त शब्द उचला. आय उचला. वो कौन से डब्बे में डालने का? यस, आय जाएगा प्रोनाउन में. वेंट वर्ब. व्हेरी गुड. टू कोणत्या डब्यात जाईल? टू कहाँ है? व्हेरी गुड. टू इज अ प्रीपोजिशन. देन दिल्ली. दिल्ली कशात गेला? नाउन मध्ये गेला. इन पुन्हा प्रीपोजिशन. लास्ट मंथ. एडजेक्टिव्ह मंथ. नाउन. टू पुन्हा प्रीपोजिशन. ब्रिंग वर्ब. सम एडजेक्टिव्स. व्हेरी गुड. बुक्स नाउन. ऑन इंग्लिश ग्रामर नाउन. बिकॉज I want to improve my preposition. And last is no. Wow. हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच. 8 ही पार्ट्स ऑफ स्पीच हो गए. बस एवढं लक्षात ठेवायचं. बॉक्स 8 पार्ट्स ऑफ स्पीच. टार्गेट काय आमचं? शब्द वाढवायचे. अब जब शब्द माहीत झाला की त्याचा अर्थ माहीत झाला पाहिजे. आणि अर्थ माहीत झाला की त्याच अर्थाचा दुसरा इंग्रजीचा शब्द माहीत झाला पाहिजे, जेणेकरून आमचे शब्द वाढतील. दोज वर्ड्स आर कॉल्ड सिमिलर मीनिंग वर्ड्स. झालं. एक पार्ट्स ऑफ स्पीचचा विषय संपला. कळालं? किती आहेत? 8. काय? पार्ट्स ऑफ स्पीच. नाउनचा विषय नाही बाबा, पार्ट्स ऑफ स्पीचचा. किती आहेत? 8. सांगा. बस अपने माइंड में ऐसे बॉक्सेस करके रख दो. वॉट एवर यू आर रीडिंग, आपको वो समझ में आना चाहिए नाउन है का प्रोनाउन है. इंग्लिश बोलणं वेगळं आणि जबरदस्त इंग्लिश बोलणं वेगळं. इफ यू वॉन्ट टू बी अन इम्प्रेसिव्ह स्पीकर, आम्हाला हे माहीत पाहिजे. आणि भाषा आहे ही. भाषेमध्ये खात्री असल्याशिवाय भाषा आत्मविश्वासानं वापरता येत नाही. मग तुम्हाला म्हणलं पेन, नाउन. रॅबिट, नाउन. टायगर, पुणे, बेंगलोर. कॉन्फिडेंस, कॉन्फिडेंस ऑल्सो नाउन. वो टाइप्स ऑफ नाउन्स में आएगा. टाइप्स ऑफ नाउन में आएगा. ते आम्ही बघणार नाहीत आता. पहिलं फक्त काय नाउन समजून घ्या. दुसरं, आता मला सांगा या जगामध्ये किती नाउन आहेत? अमर्याद. ज्या ज्या वस्तूंना
माणसांना, प्राण्यांना, झाडांना, पक्षांना नेम दिया है, वो सारे के सारे क्या है? नाउन्स है बस। ये पृथ्वी पे कितने नाउन होंगे? काउंटलेस, अगणित, काउंटलेस नाउन्स आर देयर। मग हे सगळ्याच्या सगळे काउंटलेस नाउन्स सिर्फ और सिर्फ 7 ही प्रोनाउन में रखे। ओनली 7 प्रोनाउन्स आर देयर। प्रोनाउन म्हणजे काय? व्हॉट इज प्रोनाउन? व्हॉट इज प्रोनाउन? व्हॉट इज प्रोनाउन? Why to avoid? प्रोनाउन म्हणजे सर्वनाम। ये 7 आहे, 7 किती आहेत आता बघा, नाउन ये 7 लक्षात ठेवायचे। 7 प्रोनाउन्स, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, बस 7 प्रोनाउन्स। सो नाउन किती आहेत? असंख्य। आणि प्रोनाउन किती आहेत? फक्त 7। तो सारे के सारे नाउन कुछ आय में गए, कुछ वी में गए, कुछ दे में गए, कुछ यू में गए, कुछ ही में गए, कुछ शी में, इट में गए। आता आय म्हणजे कोण? स्वतः। मी म्हणू शकतो का लक्ष्मणला भूक लागली? काय म्हणू लागेल मला? मला 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 काय म्हणू लागेल? मला लागली। मी म्हणलं का फोन करून, लक्ष्मण इथं आहे? काय म्हण? अरे मी इथं आहे बाबा। मला कोणीतरी फोन केला, तुम्ही कुठे आहेत? मी म्हणलं लक्ष्मण इथं आहे। ते म्हणलं तुम्ही कुठे आहेत? मी म्हणलं लक्ष्मण इथे। कोणता? अरे बाबा मीच आहे। असं नाही चालत। काय? आय म्हणजे मी, आय म्हणजे मी, मी माने मैं यहाँ हूँ, मैं यहाँ हूँ, मैं ऐसा क्यों हूँ? ठीक है। वी का मतलब क्या है? हमी, हम, आम्ही 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 तुमची वाट बघत आहोत। वी आर वेटिंग फॉर यू। वी यूज द वर्ड्स प्रॉपरली। वी म्हणजे काय? हम वी आर वेटिंग फॉर यू। यू पुढच्याला म्हणायचे तो, तुम जिम्मेदार हो। यू आर रेस्पॉन्सिबल, यू आर रेस्पॉन्सिबल। आज का प्रोग्राम लेट शुरू होने के लिए तुम जिम्मेदार हो। यू आर रेस्पॉन्सिबल फॉर दिस लेट स्टार्ट, है की नाही? यू आर रेस्पॉन्सिबल। तू तर नालायकाचे बोलूच नको। यू पुढचा माणूस टाकला। आता आय, वी, यू, दे, दे म्हणजे काय? एक से ज्यादा। ही सगळे पुरुष, ऑल पुरुष, ऑल मेल इन इंग्लिश। एकच असेल तर त्याला कोणत्याही एका माणसासाठी ही, ही। फिनिश। ये सब प्रोनाउन्स आहे। वाय टू यूज प्रोनाउन्स? मी म्हणलं मी काल एक खुर्ची आणली आणि ती तुटली। I brought one chair yesterday and that chair was broken. अब it was broken. तर त्या चेअरसाठी इट हे प्रोनाउन आहे, राईट? आय हॅव अ फ्रेंड, ही लिव्स इन पुणे। ही क्या है? प्रोनाउन आहे। कळालं ना? ही लिव्स इन पुणे। मग ही, शी, इट, दे, कॅन यू यूज दीज वर्ड्स? कळायला लागले का हे वापरता येते का? इट कुठं वापरायचं आहे? अंडरस्टूड? एक एक्झाम्पल सांग।
जिसके अंदर नाउन भी हो और प्रोनाउन भी हो. नाही, नाउन आणि प्रोनाउन वापरायचं. हां, आय ब्रॉट दिस पेन अँड इट इज रेड. इट इज रेड किंवा इट इज ब्लू. काय म्हणायचं? इसके अंदर क्या आया? नाउन और प्रोनाउन. इट आलं. आता मानसाठी कसं येईल? माय फादर इज अ फार्मर. ही लिव्स इन विलेज. आता माय फादर काय झालं? नाउन. और ही क्या है? प्रोनाउन. गुड. नाउन अँड प्रोनाउन हा फरक कळला पाहिजे. काय नाउन मध्ये त्या सगळ्या नाउनला काय प्रोनाउन वापरायचे? पेन साठी प्रोनाउन काय? इट. व्हेरी गुड. मग आम्हाला प्रोनाउन एकदा कळाले की आमची भाषा सोपी जाईल. कि ज्यादातर प्रोनाउन यूज किए जाते हैं. नाउन माहीत नसेल तर. पण नाउन माहीत असलं की उसके बारे में बार बार मग मी सांगितलं की गणेश इज माय फ्रेंड. आता गण्या कोण आहे? इज माय फ्रेंड. नाउ आय विल टॉक अबाउट गणेश. मग मी सांगेल तो हुशार आहे, तो श्रीमंत आहे, त्याच्याकडे कार आहे, त्याच्याकडे पैसे आहेत, तो स्वभावान चांगला आहे, पण तो फोन करत नाही. ही डझंट कॉल. आता ते ही किसके लिए यूज किया? गणेश के लिए. मग गणेश जर नाउन असेल तर ही काय आहे? प्रोनाउन. मी म्हणलं माझे वडील शेतकरी आहेत आणि ते गावाकडे आहेत. अँड ही लिव्स इन सेम थिंग. शी ऑल्सो. शी सुद्धा. आपल्या मराठीमध्ये रिस्पेक्टसाठी एकाच माणसाला तो आणि ते वापरतात. ते. गुरुजी आला का? गुरुजी आले. बघा सर आला, सर आला. असं नाही ना. कसं? सर आले आणि मुलं आले. मग आता जर इंग्रजी माणूस जर मराठी शिकायला लागला तर त्याला चक्कर येईल ना ऐकून. दोघाला एकच कसं म्हणले? सर आले, मुलं आले. आता जास्त सर आले तरी सर आले आणि एक सर आला तरी सर आले. मग कसं? इंग्लिश बोलताना मराठी डोक्यात ठेवून बोलायची की मराठीमध्ये आवाजावं आहे, इंग्लिशमध्ये नसतंय. सर आले आणि इन इंग्लिश ही केम. पण मराठी बोलताना काय म्हणणार आपण? ते आले. सर आलेत ना, त्यांना बोलवा ना. आणि नेमका हाच घोळ होतो आमच्या मराठीमध्ये. सर आले का? हो बरं, त्यांना बोलवा. मी एकच माणूस आला आणि मी म्हणलं व्हॉट इज युअर नेम? बघ घनश्याम आहे बाबा, आमचा हा घनश्याम. मी म्हणलं घनश्याम आला का? हां, घनश्यामला बोला. सो कॉल हिम. आणि सरांना बी कॉल हिम. हीच हिम. असे छोटे छोटे शब्द डोक्यात ठेवायचे. मिस्टेक होतात ग्रॅमरच्या. म्हणजे काय होतात? हीच्या जागेवर शी वापरलं, सीच्या जागेवर ही वापरलं, आच्या जागेवर वी वापरलं, वीच्या जागेवर दुसरंच काहीतरी वापरलं. आणि ह्या बारक्या बारक्या चुका झाल्या की पीपल से दॅट यू आर मेकिंग ग्रामॅटिकल एरर्स. आता किती प्रोनाउन आहेत मग? 7. याच्यात काही डाऊट आहे का ह्या प्रोनाउन मध्ये? इट. इट. दिस इज इट. वस्तू. वस्तू.
थोडक्यात काय, माणूस सोडून कशाला बी इट वापरलं तर चालेल तुम्ही. फक्त माणसाला वापरू नका. इट इज देअर. इट इज देअर. नो. सो प्रोनाऊन अंडरस्टूड. आता पुढं काय, तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच कळायला पाहिजे ना. लोक म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच 8 आहेत. अरे बघ, कशाला आहेत ते, त्याचा उद्देश काय, ते का दिलेत आमच्या इंग्लिशमध्ये, त्याचा पर्पज काय आहे. गोळी खा, पण कशाची गोळी, यानं काय होणार आहे, काही माहीतच नाही. चला गाडीत बसा, अरे पण कुठं जायचंय, बसा बसा, कुठं चाललं, बसा हो, बसले. मग कस काय प्रवास, अरे पण कुठं चाललो, प्रवास चांगला आहे पण का, कशामुळे ही शिक्षा आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता कळालं इम्पॉर्टन्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. पहिलं काय, पहिलं पार्ट्स ऑफ स्पीचचे 8 बॉक्स. 8 बॉक्स, 8 किती आहेत, 8. हे लक्षात ठेवायचं. मग आता तुमच्या समोर डिक्शनरी फाडली किंवा आणून टाकली आणि सांगितलं यातले शब्द निवडा, सगळे शब्द नाऊनमध्ये टाका. आता एक ॲक्टिव्हिटी अशी करणार आपण की असे मिक्स शब्द आणणार. ॲक्टिव्हिटी लक्षात ठेवा, क्या करणे का, एक असे कार्ड्स करायचे आणि त्या कार्डमध्ये असे सगळे 8 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शब्द टाकायचे आणि बारके बारके चिट्ट्या करायचे, कार्ड करायचे छोटे छोटे, बरं का. आणि असे 8 बॉक्स टाकायचे आणि एवढे मोठे ढिगारा टाकून द्यायचे त्याच्यात आणि त्याला सांगायचं हुडका, नाऊन त्यात टाका, ॲडजेक्टिव्ह याच्यात टाका, ॲडवर्ब इसके अंदर, प्रिपोजिशन इसके अंदर. होणार नाही का पार्ट्स ऑफ स्पीच. ओके, ही ॲक्टिव्हिटी फिक्स आणि रिझल्ट इज ओके. इंग्रजी सोपी हो, फक्त काय पाहिजे, एफर्ट सुद्धा नाही, त्याचा थोडा इंटरेस्ट पाहिजे, थोडा इंटरेस्ट पाहिजे फक्त. कारण काही बी शिकायचं ना, गरज म्हणून शिकायचं नाही, ती आवड म्हणून शिकायचं. गरज म्हणून शिकलात की वाट लागली. जिथं जिथं गरज वाटली तिथं माणसांना वेळ नाही. जिथं आवड आहे तिथं सवड आहे. लोकाचे भांडणं बघायला कोणी थकलं का आतापर्यंत, काय कंटाळा आला बाबा, काय भांडणं, नाही नाही नाही, आवड आहे, इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट वाढला पाहिजे. नाउन प्रोनाउन अंडरस्टूड, ऑल पार्ट्स ऑफ स्पीच. आता एकच नाउन उसका बनता है प्रोनाउन, ते पण झालं आपलं. समजा हा पिलर नाउन असेल तर त्याचं प्रोनाउन काय, इट. हा लक्ष्मण आहे, हा ही, काय ही. टायगर आहे, इट म्हणा, ही म्हणा, पण ॲटलिस्ट तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे आहे, बरोबर ना. नाऊन आणि प्रोनाऊन. प्लॉट काय, नाऊन. प्रोनाऊन काय प्लॉटला, इट. पुण्याला काय, नाऊन, आणि पुण्याला प्रोनाऊन काय, इट. वा. आता प्रत्येक नाऊन हे त्याचं वर्णन केल्याशिवाय ते नाऊन काय आणि कसं आहे कळत नाही. काय करायचंय, वर्णन करायचं. व्हॉट इज वर्णन, डिस्क्रिप्शन. मग हाऊ विल यू डिस्क्राईब नाऊन. आता प्रत्येक माणसाचं वर्णनच करावं लागेल ना. जर एखादा माल खपवायचा असेल तर त्याचं काय करावं लागेल, वर्णन. हा ना, ॲडजेक्टिव्ह सांगावं लागतील ना. एखादा माल खपवायचा आहे, कसं म्हणणार, फ्रेश आहे, गावरान आहे, ताज आहे, शरीराला त्याचे फायदे आहेत. जब तक तुम उसके डिस्क्रिप्शन नहीं बताओगे तब तक लोग उसको इम्प्रेस नहीं होते. एखाद्या मुलीचं लग्न करायचं आहे,
तर मुलगी काय झालं, नाऊन. मुलीसाठी प्रोनाऊन काय, शी. आत्तीसाठी ॲडजेक्टिव्ह काय वापरणार, अरे ती सुंदर आहे, ब्युटिफुल. अरे ती हुशार आहे, क्लेवर आहे. ती चपळ आहे, बरोबर आहे, ॲक्टिव्ह. मग ती स्वभावानं चांगली आहे, गुड नेचर्ड आहे, बरोबर आहे. मग ती उंच आहे. अशा वेगळ्या वेगळ्या शब्दांनी तिच्याविषयी बोलल्यामुळं पुढच्या माणसांनी तिच्याविषयी इमेज बनवली. सेम लड़के के बारे में बताया गया, मुलगा चांगला आहे. चांगला आहे म्हणजे कसा आहे, श्रीमंत आहे, गोरा आहे, निर्व्यसनी आहे. निर्व्यसनीला काय म्हणायचं, ॲडिक्शन फ्री. लिहून घ्या लगेच, माहीत झाला नवीन शब्द लिहायचा. अटॅक करायचा शब्दावर, अटॅक, हंटिंग. घ्या मॅडम. ॲडिक्शन, ADDICTION. आणि पुढं आडवी लाईन टाक, आणि फ्री, 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 FREE. येस. आणि ॲडिक्शन फ्रीला काय म्हणायचं, निर्व्यसनी. मराठी लिहिता येते का, हां मग लिहि ना मग, निर्व्यसनी. ॲडजेक्टिव्ह काय, ॲडजेक्टिव्ह. टॉक ॲडजेक्टिव्ह. लोक म्हणले एवढं सगळं ॲडजेक्टिव्ह बोलल्यानंतर माणसाला वाटतंय जभी भी कुछ बेचना है तो हमको उसके ॲडजेक्टिव्ह लागते, त्याचं वर्णन करावं लागतं, डिस्क्राईब करावं लागतं त्याला. मग माणसाला जर एखादा माणूस आहे तर ते प्रोडक्ट विकायचं आहे, हा माल खपवायचा आहे, झालं ना त्याचं लग्न. जास्त इन्फॉर्मेशन सांगितले, राईट. प्लॉट कसा आहे, जवळ आहे, रोड टच आहे. ये काय, सब वी नीड ॲडजेक्टिव्ह, isn't it? What is the importance of adjectives in English? To talk more about nouns and pronoun. Pronoun तर नाऊनच आहे ना, पण मोर ॲडजेक्टिव्ह. मग डिक्शनरी नाऊन आहे, महाग आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. व्हॉट इज द वर्ड महाग, कॉस्टली आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, कॉस्टली आहे. कॉस्टली, व्हॉट इज कॉस्टली, कॉस्टली. दुसरा वर्ड एक्सपेन्सिव्ह. हे समानार्थी शब्द दोन्हीचे, कॉस्टली, एक्सपेन्सिव्ह. हे वापरायचे शब्द आम्हाला. जे काही महाग आहे, प्लॉट महाग आहे, कसं म्हणणार, कॉस्टली आहे. कॉस्टली आहे, कॉस्टली आहे. एक्सपेन्सिव्ह. परत येस. बर, सिलेबस अवघड आहे, सिलेबस इज हार्ड किंवा डिफिकल्ट. व्हाट इज दिस, डिफिकल्ट, हार्ड, ये सब एक सब एडजेक्टिव्स है, बराबर है. कुछ भी आप बोलो वर्ड्स, तो एडजेक्टिव्स कैसे रहते हैं, वो वर्ड यूज करने के बाद ना वो व्यक्ति की, ये नाउन की क्वालिटी समझ में आती है. क्वालिटी समझ में आती. क्या क्वालिटी है फिर, मानुस ईमानदार है, वो पर्सन इज ऑनेस्ट, अतिशय नम्र है, पोलाइट है, अतिशय सिन्सियर है, सिन्सियर आहे. चला अजून कोणते कोणते शब्द आहेत, लॉयल आहे, कसा कसा असेल, जसा असेल तसा असेल. पण त्याच्यासाठी ॲडजेक्टिव्हची फार गरज लागणार आम्हाला. आणि मग वी शुड नो की या कॅटेगरीतले सगळे शब्द आम्हाला माहीत पाहिजेत. देन वी कॅन यूज दीज वर्ड्स टू डिस्क्राईब नाउन्स अँड प्रोनाउन्स. क्लिअर.
Any doubt in this? Any doubt? Understood? Because when we are sitting in advanced module, and if you don't know the exact types of words, how can you construct the sentences? वाक्य जर आम्हाला कन्स्ट्रक्ट नाही करता आले तर मग बोलायचं कसं आम्ही? बरोबर ना? कारण का हे बघा, बोलणं हे काय आहे? आउटपुट आहे. आणि ऐकणं काय? इनपुट आहे. हे लक्षात घ्यायचं कधी पण. आणि आम्ही इनपुट आउटपुटच्या प्रोसेसमध्ये आल्याशिवाय आमच्यामध्ये बदल होत नाही. आणि म्हणून भाषाशास्त्राच्या अनुसार फक्त LSRW लक्षात ठेवायचं. LSR आणि W. लिस्निंग इनपुट आहे आणि स्पीकिंग आउटपुट आहे. रीडिंग इनपुट आहे आणि रायटिंग आउटपुट आहे. बस. व्हॉट इज इनपुट आउटपुट? कारखान्यामध्ये ऊस जर नसेल टाकलेला तर साखर बाहेर येईल का? मग ऊस काय? शुगर केन इज इनपुट अँड शुगर इज यस इनपुट आउटपुट. जर पेरलंच नाही तर उगवल का? शेतकऱ्याने पेरलंच नाही आणि ते म्हणले कसं काय शेतात काही चाललं नाही यावर्षी, पण तो इनपुटही नाही दिया तर आउटपुट कसं लक्षात राहील? म्हणजे इनपुट. तर भाषेचं इनपुट काय? 2 कान. दिवसभरामध्ये कोणाला तरी कुठं तरी ऐकणं गरजेचं आहे. सो इफ यू लिसन टू समवन हू स्पीक्स इंग्लिश, you can understand the words which are being used by that person, the pronunciation of those words, the body language of the speaker. आणि मग आम्हाला त्यांची स्टाईल कॉपी करता येते. कॉपीच करतात ना माणसं. इम्प्रूव्हमेंट म्हणजे कॉपीच आहे. परदेशातल्या शहराचं अनुकरण आपल्या शहरात, आपल्या मोठ्या मोठ्या शहरांचं अनुकरण छोट्या छोट्या शहरात, छोट्या शहरांचं अजून छोट्या शहरात, त्याच्या जिल्ह्याचं अनुकरण तालुक्यात, तालुक्याचं गावात. हे काय आहे? अनुकरण आहे. अनुकरण म्हणजे इमिटेशन. इमिटेशन म्हणजे कॉपी. इमिटेशन. मग लिसनिंग केली मग स्पीकिंग आपोआप येणार इमिडिएटली. and reading केली की रायटिंग येणार. but problem is that we don't focus on input and we are expecting output. Parag sir, clear? Yes, sir. We don't do input but we are expecting output. This is the problem. For last these many years we have not given inputs but we are expecting output. आम्ही म्हणतोय कस काय काय की मला बोलताच येत नाही. बोलता कसं येईल? शब्दच नाहीत ना डोक्यात. मग देवाने आम्हाला 2 कान दिले ना. कशाला दिले ते? मास काढकोय. ऐका, भाषण ऐकले पाहिजेत, व्याख्यान ऐकले पाहिजेत, स्टोऱ्या ऐकल्या पाहिजेत, प्रवचन ऐकले पाहिजेत. इफ दिस इज द टास्क गिवन टू यू युअरसेल्फ, किती ऐकायला मिळेल. आणि म्हणून आम्हाला चांगला श्रोता व्हायचा आहे. बस आम्ही कुणाच ऐकत नाही. कसं कळेल? दिवसभरात तासभर तरी एखादं व्याख्यान ऐका. महापुरुषांवरच एखादं व्याख्यान ऐका. साधू संतांवरच एखादं व्याख्यान ऐका. आणि त्याच्यानंतर बघा तुमच्या डोक्यात कसे विचार येतात. बट वी डोंट लिसन. मी म्हणतो पूर्वी तर साधनं नव्हते हो, पण आता आहेत ना. बघा कशी मजा येते ऐकायचं. आणि इफ यू लिसन टू दोज स्पीचेस इन इंग्लिश देन तो डोंट आस्क. मग हे आपोआप आहे, त्याला काहीच करायची गरज नाही. टाकी भरली की सांडणार, मान्य आहे का नाही? एवढंच मान्य आहे. विहीर सुद्धा भरली तर ओव्हरफ्लो होते.
तसं ऐकायचं एवढं की जे ऐकलं ते बसणारच नाही शांत, आपोआप बाहेर येणार आहे. रीडिंग इतनी बेहतरीन करने की कि आपोआप लिखने आएगा अपने आप. बट वी डोंट डू दैट and we rely on only class. No. ठीक आहे. आता ॲडजेक्टिव्ह अंडरस्टूड. मग ॲडजेक्टिव्ह बघा, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्स आहेत, काही निगेटिव्ह ॲडजेक्टिव्स आहेत. निगेटिव्ह म्हणजे एखादा माणूस बरोबर नाही आहे, त्याला निगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरायचे आहेत. कसे वापरणार? डिसऑनेस्ट माणूस आहे. कसला? बेईमान. कसला? बेईमान आहे. क्रुएल आहे. अजून मायजर आहे, कंजूस आहे. असे वेगळे वेगळे ॲडजेक्टिव्ह. पुढचं काय? 4 नंबर. वाह. आता बघा, आपलं नाऊन एकच चालू विषय. नाउन प्रोनाउन पण समझला हमारा. आता नाउन प्रोनाउन के बारे में क्या क्या बोलना है हमको? एडजेक्टिव्स कशासाठी? वर्णन करण्यासाठी, डिस्क्राइब करण्यासाठी. अब कोई भी नाउन शांत नहीं बैठता है. म्हाताऱ्या माणसापासून ते बारक्या पोरापर्यंत गप बसते कोणी. वळ 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 मीन्स ईच अँड एव्हरी पर्सन मेक्स ॲक्शन्स. वारा वाहतोय, वारा वाहतो आहे तर निसर्ग बी ॲक्शन घेत आहे. झाड फळ देत आहे, निसर्गही ॲक्शन घेतोय, आम्हीही ॲक्शन्स घेतोय. होणाऱ्या सगळ्या क्रिया याला वर्ब्स म्हणायचं. आता मी काय करतोय? आय एम टॉकिंग टू यू, आय एम रायटिंग ऑन द बोर्ड, आय एम लुकिंग एट यू, यू आर लिसनिंग टू मी, यू आर लुकिंग एट मी, इजंट इट? सो आय एम शेकिंग माय हँड, आय एम होल्डिंग मार्कर इनसाइड, आय एम लिसनिंग टू यू. किती वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. मग वर्ब म्हणजे काय? ॲक्शन वर्ड्स. मग ॲक्शन वर्ड्स तर कितीतरी शब्द आहेत ॲक्शन्स. तो आम्हाला हे कळालं पाहिजे की हा वर्ब आहे, हा शब्द ॲक्शन आहे. मग कोणतं ॲक्शन आहे? गो, जाण्याची ॲक्शन. कम, येण्याची ॲक्शन. मग राईट, लिहिण्याची ॲक्शन. अजून ब्रिंग, लाने की. सिंग, गाण्याची. आणि मग हे शब्द लक्षात ठेवायचे. आणि या शब्दांचे 3 प्रकार, 3 टाईप्स, 3 फॉर्म्स ऑफ वर्ब्स. फर्स्ट, सेकंड, थर्ड. मग कम असेल तर केम आणि कम, गो असेल तर वेंट आणि गॉन. हे आपल्या बुकमध्ये ऑलरेडी आहेच आहे सगळं, ते तुम्ही केलेलं आहे. आय एम जस्ट रिवाइजिंग इट. आय नो यू नो इट, बट स्टील आय एम रिवाइजिंग बिकॉज रिव्हिजन इज मस्ट. Perfection needs revision. Perfection needs revision म्हणजे repetition. Perfection needs repetition. एकच काम परत परत रिपीटेडली केलं की माणूस त्यातला एक्सपर्ट होतो किंवा त्यातला परफेक्ट होतो. तेच आसनं वारंवार वारंवार केले की माणूस योगाचारी. बरोबर आहे? रिपिटेशन. परत परत तेच मसल मारलं रिपिटेशन की त्याची बॉडी बनते. रिपिटेशन अँड देन बिकम परफेक्शन हो जाता है उसका. कळलं? तीच गाडी वारंवार 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 चालवून 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 रिपीट तेच 5 गिअर टाकू परत परत 5 गिअर 6 गिअर टाकून 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 द ड्रायव्हर बिकेम परफेक्ट ड्रायव्हर. इज इट नाउ ओके? एनी वर्ड? नाउ read the verbs now. Just look at the verbs. Just look at the verbs. See the verbs. Do you have any doubt in adjectives or other things, other words? There are some verbs. Have you understood the verbs? Only verbs. Because from tomorrow onwards we are going to speak only in English. We are going to construct sentences in English. Only verbs. ओके. नाव नेक्स्ट, हॅव यू सीन द वर्ब्स? तुम्हाला वर्ब्स काय ते कळालं? बस कळणं गरजेचं आहे आम्हाला. आता पुढं काय? हे क्रिया करणार कोण?
वर्ब म्हणजे क्रिया, आणि वर्ब इज द सोल ऑफ द वर्ड. म्हणजे क्रिया काय आहे? ही वर्क्स इन कंपनी. आता ही वर्क्स इन कंपनी. when he works in company or he company. कळलं? ही वर्क इन कंपनी आणि मी म्हणलं ही कंपनी आहे, काय अर्थ त्याचा? का लागला? नाही लागला ना. करेक्ट. तो वर्क्स हे काय झालं? शब्द झाला, वर्ब झाला. तर लिस्ट आपल्या कोर्स मटेरियलमध्ये एकदम छान वर्ब्स दिलेले आहेत. आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ऑलरेडी झालेल्या आहेत. सो ऑल दी ॲक्टिव्हिटीज ऑन वर्ब्स. आता काय पुढचं बॉक्स कशाचा राहिला? हां, ॲडवर्ब्स. एडवर्ब्स. अब वर्ब्स का भी एक डिस्क्रिप्शन होता है. वर्णन दोन गोष्टींचं, एका डायरेक्ट नाउनचं वर्णन आहे आणि काही क्रियेचं वर्णन आहे. क्रियेचं वर्णन ॲडजेक्टिव्ज नाही आहेत, ॲडवर्ब्स आहेत. आणि नामाचं वर्णन आहे, ॲडजेक्टिव्ज आहेत. माणूस कसा आहे? इमानदार आहे. पण काम कसं करतो? इमानदारीने. व्हेरी गुड. मग ॲडवर्ब म्हणजे उसकी क्रिया कैसी है, व्यवहार कसा आहे, त्याचं वागणं कसं आहे, बोलणं कसं आहे, क्रिया कशी आहे. तो चालत आला, कसा चालला, गायलं कसं, शिकवलं कसं, बोललात पण कसे बोललात. यू ही स्पोक रूडली yesterday. He spoke rudely, so I got angry today. कुणीतरी मला काल रूडली बोललं आणि मग मला जास्त राग आला. बोलल्याचा राग नाही आला, बोला ना, रूडली बोलण्याचा राग आला. बरोबर आहे. त्याने मला चपाती दिली पण अशी फेकून दिली. जेव्हा उसका गुस्सा आया. माणसाला वाईट काय वाटतंय? तो बोलला याचं वाईट, ओरडून कसं काय बोलला? इजंट इट? ओरडून कसं काय? आणि मग दिस इज इम्पॉर्टंट. म्हणजे त्याने फेकलं, रागाने फेकली. अँग्रीली, ऑनेस्टली, सिन्सिअरली, उत्साहाने तो क्लासमध्ये आला. कसा आला? व्हॉट इज द वर्ड? एन्थुजियास्टिकली. एन्थुजियास्टिकली. तो आनंदाने कार्यक्रमाला आला. हॅपीली. आणि दुसरा जो आला तो कसा आला? तो फोर्सफुली आला. त्याला यायचं नव्हतं पण त्याला ढकललं. चल ना, चल ना, चल ना, चल ना, चल चल चल. आणि ही केम फोर्सफुली. जवळजवळ 90% ॲडवर्ब सगळे LY लावलेले असतात. LY. कळालं? बस. ॲडवर्ब समजलं? व्हॉट इज ॲडवर्ब? डिस्क्राइब्स ॲक्शन्स. बरोबर आहे. मी वाजवली टाळी. कशी वाजवली? हां, जोरसे. जोरसेला वर्ड लाऊडली. दुसरं अँग्रीली. हां, बरं, ठीक आहे. अजून हॅपीली. अजून ब्युटिफुली. अजून केअरफुली. हां,
क्विकली, स्ट्रॉंगली, असं काय असेल ते असेल. असं फक्त 2-3 शब्द त्याला येलवाय लागत नाही. नंबर 1 फास्ट. फास्ट का फास्टली म्हणायचं नाही. ही केम फास्ट. आणि आपण म्हणायचं नाही गो फास्टली नाही. काय? गो फास्ट. फास्टलीला नसतंय होत. फास्ट. मेक इट फास्ट. फास्टली. दुसरं ऑफनली नाही. ऑफन, वारंवार. ही ऑफन कम्स हिअर and reads newspapers around. Often, वारंवार. अजून काय? गो काय? नाही, आपण ॲडवर्बची विषय चालू आहे. ॲक्शनचं डिस्क्रिप्शन करणार. सेफली तर माहितीच आहे आपलं. हां, एल वाय वाले. हां, हार्डली नाही. ही वर्क्स हार्ड, नॉट ही वर्क्स हार्डली. या 3 शब्दांना एलवाय लावायचं नाही. इथं चुका होतात, मोठ्या मोठ्या लोकांच्या होतात. ॲडवर्बमध्ये हार्डली म्हणायचं नाही. म्हणजे ही वर्क्स हार्डली. हार्डली ही वर्क्स इज डिफरंट शब्द आहे. हार्डली ही वर्क्स म्हणजे कधीतरी काम करते, हा भाग वेगळा. नेक्स्ट एडवर्ब के बाद आओ प्री पोजिशन. नाऊन असो, क्रिया असो, ह्यांच्या जागा आहेत. प्रीपोजिशन. इवन वर्टेक्स कुठे आहे? इन इंडिया. कुठे? इन इंडिया में कहाँ है? इन महाराष्ट्र. वेर इज इन महाराष्ट्र? इन छत्रपति संभाजीनगर. संभाजीनगर में कहाँ है? नियर क्रांती चौक. काय नियर क्रांती चौक? अरे सोनाराच्या बाजूला आहे. म्हणजे काय? बिसाइड जळगाववाला ज्वेलर्स. ते क्रांती चौक आणि गोपालटीच्या मध्ये, बिटवीन गोपालटी अँड क्रांती चौक. ते वर्टेक्स अर्बनच्या वर आहे. इट इज अबाव वर्टेक्स अर्बन. आता सांगितलं ना पोझिशन. मोबाईल कुठे? पर्समध्ये. मोबाईल कुठे? बॅगमध्ये. बॅग कुठे? टेबलवर आहे. टेबल कुठे? घरी आहे. घर कुठे? बस स्टँडच्या बाजूला आहे. बस स्टँड कुठे? शहरात आहे. हे सगळे हे प्रिपोजिशन्स. आणि प्रिपोजिशन्स बस. जवळ, नियर, ऑन वर, अपॉन वर, अंडर खाली, बिलो खाली. बस 90च्या खाली असलेले बिलो. बस. अंडर 19 मॅचेस असतात. अंडर 90. व्हेरी गुड. हे सगळे प्रिपोजिशन एकदम मजेत. देन काय? प्रिपोजिशन समजलं ना? प्रिपोजिशनचं वाक्य सांगू काय एखादं? गरज नाही. यू अंडरस्टूड इट. नो, आय नो. प्रिपोजिशन. पुन्हा काय? जंक्शन. जंक्शन माहिती आपल्याकडे? आपल्याकडे जंक्शन आहेत. कोणतं मोठं जंक्शन आहे? मनमाड. परभणी जंक्शन, भुसावळ जंक्शन, कुर्डवाडी जंक्शन. मोठे मोठे जंक्शनची नावं सांगा. पण मला असं वाटतं जेवढं मला माहिती आहे तेवढं एक आपल्याकडे भुसावळचं मोठं जंक्शन आहे, मनमाडचं मोठं जंक्शन आहे, कुर्डवाडीचं मोठं जंक्शन आहे. जंक्शन म्हणजे काय? की जिथं काही ना काही जॉईन होत आहे. जंक्शन्स. तर कंजंक्शन म्हणजे काय? 2 शब्द. 2 शब्द जोडलेत. काय 2 शब्द? नवरा आणि बायको. आणि न शब्द जोडला. 2 शब्द, 2 वाक्य. तो आला
आणि 15 मिनिटात गेला आणि अँड और आय विल कम इन द मॉर्निंग और आय विल कम इन द इव्हनिंग, किंवा अँड और बट कॉन्ट्रास्ट आहे. बट तो माणूस चांगला आहे हो, पण दारू पिले की बिघडते. म्हणजे काय, पर्सन इज गुड बट वन्स ही ड्रिंक्स बिहेव्स इम्पेशंटली और रेकलेसली. बट बिकॉज वी आर लर्निंग इंग्लिश, बिकॉज English is, Imran, English is, yes, English is important language. Learning English is a need now. Preposition understood? Now, conjunction understood? Live conjunction? 7 conjunction. And last is काय? Interjection. What is interjection? Who will tell me? माणसाला भावना आहेत, असतील ना भावना, नाही का? रडू येतं, हसू येतं, खुश होतो माणूस, आणि मग तो त्याच्या भावना प्रकट करतो. म्हणजे कशी प्रकट भावना करायची? क्रिकेटची मॅच चालू आहे, क्रिकेटची मॅच चालू आहे, शेवटचा बॉल आहे, काय, आणि 3 रन काढायचे किंवा 4 रन काढायचे. आता विकेट बी जाऊ शकते, मॅच हरू बी शकते, आणि मग सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष त्या बॉलरकडं, त्या बॅट्समनकडं, आणि त्याने जे असा बॉल उचलला ते डायरेक्ट 6, आणि सगळे पडे वाव. याचं नाव आहे इंटरजेक्शन. अचानक फिलिंग एखादी बाहेर येणे, अचानक वाव. अचानक एखाद्याचा फोन आला म्हणले ते गेले, बाबा 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 कुस काय, व्हॉट इज दिस. इन इंग्लिश वी हॅव डिफरंट वर्ड्स, बट पहिल्यांदा कॉन्सेप्ट तर समजून घ्या. बापरे मेले, हे इंटरजेक्शन आहे. चुकून तव्यावर हात पडला, चुकून, कसं होईल? असं होईल का? वा वा, कसं होईल? दिस इज ऑल्सो इंटरजेक्शन, है ना. असं बोट चेंगरलं दरवाजेत, असं म्हणतं माणूस, या माझं बोट चेंगरलो. होय, दीज फिलिंग्स आर सडन, not only sudden but strong, and to express sudden and strong feelings we need interjections. आता उद्यापासून सगळे इंटरजेक्शनचे शब्द बी, नाउनचे सगळे शब्द, कंजंक्शनचे सगळे शब्द, वर्बचे, ॲडवर्बचे, ह्या 8च्या 8 बॉक्सेस असे पोपटासारखे बोलणार सगळी, टकाटक. बस रिमेंबर दिस. एनी क्वेश्चन इन दिस? नो, नो, नो क्वेश्चन. थँक्यू. रीड पार्ट.